बायकोला मार मार मारलं, मग गाडीखाली झोपून अंगावरून फिरवली. फिरायला गेलेल्या दाम्पत्याच्या वादाने टोक गाठलं. हादरवणारी घटना घडलेली आहे. देवदर्शनाला जात असताना पतीने पत्नीला कारमधून ओढून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिच्या अंगावर कार घालून तिला चिरडलं. बारामती, कलबुर्गी येथील बाळुर्की या गावाजवळ कौटुंबिक वादातून पतीने आपल्या 28 वर्षीय पत्नीची अमानुषपणे हत्या केल्याची घटना कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात घडली आहे. गाणगापूर येथे देवदर्शनासाठी जात असताना पतीने पत्नीला कारमधून ओढून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिच्या अंगावर कार घालून तिला चिरडले आणि या हृदयद्रावक घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. बारामतीमधील हे दाम्पत्य दर्शनासाठी कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात गेले होते. गाणगापूरकडे प्रवासादरम्यान बल्लुर्गी गावाजवळ पती पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की पतीने रागाच्या भरात पत्नीला धावत्या कारमधून खाली ओढले आणि रस्त्यावरच बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आधी अमानुषपणे मारहाण केली, नंतर अंगावर गाडी घालून चिरडलं आणि हा धक्कादायक प्रकार बघून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले. काही वेळ नागरिकांनी मध्यस्थी करून परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार काही स्थानिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. नागरिक तिथे असेपर्यंत आरोपी शांत असल्याचं भासवत होता, मात्र नागरिक बाजूला होता त्याने क्रूरतेचा कळस काढला. मारहाणीमुळे रस्त्याच्या कडेला पडलेल्या पत्नीवर आरोपी पतीने थेट कार चढवली. अत्यंत अमानुषपणे कारखाली चिरडल्यामुळे गंभीर दुखापत होऊन या 28 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पतीने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे आणि घटनेची माहिती मिळताच कर्नाटक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी पतीला ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यावर खुनाचा कलम 302 गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. प्राथमिक तपासातील माहितीनुसार ही घटना केवळ रागाच्या भरात घडलेली नसून ती पूर्वनियोजित असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.